नमस्कार मित्रांनो, आपला मित्र उदय लढावता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय शेती मित्रच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत करतो आता खूप खूप स्वागत। शेतकरी मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होऊन मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये मे महिन्यात कोणत्या दरावर करायला पाहिजे सोयाबीनची विक्री। सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये मे महिन्यात कोणत्या दरावर करायला पाहिजे सोयाबीनची विक्री, ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवाचा होणारा या ठिकाणी 100% फायदा। जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर व अचूक उत्तर, तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ एकदा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा। इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा। चॅनलला सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा, ज्याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहील आता सतत। शेतकरी मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये मे महिन्यात कोणत्या दरावर करायला पाहिजे सोयाबीनची विक्री, ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवाचा होणार आता या ठिकाणी 100% फायदा। जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर व अचूक उत्तर, तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे सोयाबीनची दर पातळी, सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती, आणि या सर्वांचा मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी परिणाम, आणि या परिणामामुळे अखेर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार आणि असा कोणता तो बाजारभाव असणार की ज्या दरावर सोयाबीनची विक्री केल्याने सामान्य कास्तकार बांधवाचा होणार आता 100% या ठिकाणी फायदा। चला तर मग आपल्या मनातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात आता सविस्तर व अचूक उत्तर। सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी जी की $10 ते $10.5 प्रति बुशेलच्या दरम्यान आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मे महिन्यात सोयाबीनच्या दरात 100% तेजी येणार। या तेजीमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात मे महिन्यात सोयाबीनचा दर हा $11 प्रति बुशेल्स पर्यंत पोहोचणार आणि याच्यामुळे कुठेतरी देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावाला सुद्धा आधार मिळणार आणि त्याचबरोबर मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा शिल्लक साठा आणि सोयाबीनची विक्री ही प्रचंड घटत जाणार। दुसरीकडे मे महिन्यात चीनची सोयाबीन आयात या ठिकाणी प्रचंड वाढणार। त्याचबरोबर 15 मे नंतर जर बघितलं तर आपण मोठ्या प्रमाणात सोयाबीनच्या बियाणाची खरेदी म्हणून खुलं सोयाबीन हे खरेदी केल्या जाणार। यामुळे एकंदर मे महिन्यात सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यात प्रचंड गॅप निर्माण होणार। याच्यामुळे सोयाबीनची सध्याची दर पातळी जी 4000 ते 4300 च्या दरम्यान आहे याच्यामध्ये सुधारणा होऊन बाजारभाव सहजगीत्या या ठिकाणी आपल्याला जे आहे ते 4500 च्या आसपास पोहोचताना दिसतील। अशा परिस्थितीमध्ये मग प्रश्न काय की कोणत्या भावावर करावी मे महिन्यात सोयाबीनची विक्री,
जर आपल्याला 4445चा सोयाबीनचा बाजारभाव मिळाला तर या भावावर 100% करा सोयाबीनची विक्री, ज्यामुळे होईल आपला फायदा. जेव्हा सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घ्या, ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा फायदा आपल्याला मिळू शकतो. भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आपणास आवडलाय लाईक करा, इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदय लाड आता आपल्या सर्वांसाठी शेती मित्रच्या माध्यमातून घेत राहील प्रत्येक वेळी नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे, कास्तकार बांधवाचे व बळीराजाचे आजचे व्हिडिओत मानतो आता खूप खूप आभार.